तर आता मी भारतभर फिरतो नाटक घेऊन, तर मला एक गोष्ट कळली की ती म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आणि थोड्याफार प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये व्यावसायिक रंगभूमी ही संकल्पना आहे. अच्छा. बाहेर व्यावसायिक रंगभूमी ही संकल्पना नाहीये. कर्नाटकात जा, केरळला जा, खाली नॉर्थकडे जा, मणिपूरमध्ये फार महत्वाचा माणूस एक काम करतोय, रतन थियाम नावाचा, वेड्यासारखे आचाट विचाट प्रयोग करतो. ते सगळे एक्सपेरिमेंटल लेवललाच होत आहेत. ती रंगभूमी म्हणजे रंगभूमीच आहे, त्याला असं कॅटेगराईज केलेलं नाहीये. गुजरातमध्ये व्यावसायिक रंगभूमी आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये, जसं मी आधी म्हटलं, ही 3 राज्य आहेत की जिथे व्यावसायिक रंगभूमी स्थिरावली, मोठी झाली आणि तिथे कमर्शियली नाटक खेळलं जातं.